सावित्रीबाई फुले यांचं जीवन कार्य पाहत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाचा परिस्पर्श त्यांच्या जीवनाला झाला होता. 1831 साली त्यांचा जन्म झाला. 3 जानेवारी 1831 साली जन्म झाला आणि 1840 साली त्यांचा विवाह झाला. वयाच्या 9व्या वर्षी विवाह झाला. कारण त्या काळी बालविवाह होत होता आणि त्यांचा विवाह अ, ज्योतिबा फुले यांच्यासारख्या महनीय व्यक्तीबरोबर झाला आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ज्योतीचा प्रकाश पडला आणि ही ज्ञान ज्योत, त्यालाच आपण क्रांती ज्योत म्हणतो आणि ही ज्योत खऱ्या अर्थानं उजळू लागली. ज्योतिरावांनी त्यांना शिक्षण दिलं आणि त्या लिहू लागल्या, वाचू लागल्या, शिकू लागल्या आणि ज्योतिरावांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते असं म्हणत असत की नुसती स्त्री शिकली नाही पाहिजे, कुठलाही पुरुष नुसता शिकला नाही पाहिजे, तर त्याच्यामध्ये ज्ञान कौशल्य तर आलं पाहिजे, लोकांशी वक्तृत्व करता आलं पाहिजे, वादविवाद करता आला पाहिजे, लोकांशी चर्चा करता आली पाहिजे आणि आपली मतं आपण ठामपणे मांडलं पाहिजे. ही त्यांची शिकवण खऱ्या अर्थाने सावित्रीबाई यांनी जीवनामध्ये अवलंबली. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.